प्रेज लॉर्ड. आज आनंदाचा दिवस आहे का दुःख असण्याचा दिवस आहे? कशाचा दिवस आहे आज? गुड फ्रायडे आहे ना. आज आनंदाचा दिवस आहे राईट. देवाने आपल्यासाठी किती मोठं काम केलेलं बरोबर. तर मी वचनामध्ये जाण्याच्या आधी 2 मिनटं प्रार्थना करेन. धन्यवाद येश. थँक्यू मायटी गॉड. थँक्यू मायटी प्रेझन्स लॉर्ड. खरोखर पिता परमेश्वर माझ्या बापा तू महान आहेस प्रभू. प्रिय पवित्र आत्मा माझ्या मुखामध्ये शब्द घाल. तुझ्या इच्छेनुसार हे वचन निघू दे. खरोखर जे वचन परमेश्वरकडून आलेलं आहे त्यासाठी धन्यवाद देतो प्रभू. ही सुवर्ण संधी मला दिली माझ्या बापा. इथं उभं राहून पिता परमेश्वर माझ्या बापा तुझं वचन सांगण्याची संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. खरोखर पिता परमेश्वर प्रभू या वचनाचा उद्देश फक्त एवढंच आहे माझ्या बापा की तुझं फक्त गौरव व्हावा पिता परमेश्वर माझ्या बापा. कुठल्या मनुष्याचा गौरव होऊ नये माझ्या बापा. तर फक्त पिता परमेश्वर माझ्या बापा तुझा फक्त महिमा वाढू दे माझ्या बापा. खरोखर पिता परमेश्वर माझ्या बापा या वचनानं तुझ्या हातामध्ये देतो. तू ग्रहण कर पिता परमेश्वर माझ्या बापा. आणि खरोखर पिता परमेश्वर माझ्या बापा तुझ्या इच्छेनुसार आम्हाला चालव. इथली सर्व वेळ मी तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. मी स्वर्गीय पिता पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन आमेन आमेन. तर प्रथम आपण एक वचन वाचूयात. योहानाचं पुस्तक त्याचं 19वा अध्याय आणि 30वा वचन असं सांगतं. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. त्याचा 6वा शब्द होता पूर्ण झाले आहे. अजून एक मी वचन वाचेन. मत्ते आपण 3 ते 3रा अध्याय काढू. मत्ते 3:15. तर इथं वचन सांगतं येशूने त्याला उत्तर दिले आता हे होऊ दे कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. राईट. आपण बघतो ह्या ठिकाणी की परमेश्वर कसा आहे आपला सर्व काही धर्माचरण पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तो कुठल्याही गोष्ट विनाकारण करत नाही. जे काही त्याला सोपवलं होतं जे काही त्याला सांगितलं होतं या भूतलावर असताना त्याने ते सर्व काही पार पाडलं. राईट. तर पूर्ण झाले आहे बरोबर. पूर्ण होऊपर्यंत त्याच्या आधी काहीतरी झालं असेल. कुठलीही गोष्ट लगेच होत नाही. त्याच्या आधी काहीतरी पार्श्वभूमी असेल. त्याच्या आधी काही गोष्टी घडल्या असतील जेणेकरून हे सर्व गोष्टी येशू त्या ठिकाणी म्हणला पूर्ण झाले आहे. कारण पूर्ण बायबलमध्ये आपण बघतो की परमेश्वर असा आपला देव आहे तो फक्त म्हणला की तिथं पूर्ण झालेलं आहे. परिपूर्ण तिथं झालेलं आहे. एक गोष्ट काय तिथं पूर्ण झालेली आहे. राईट. तर ती काय पूर्ण झालेली आहे तर त्याच्या आधी काहीतरी घडून गेलेलं आहे बरोबर. त्या एक पार्श्वभूमी मी मांडण्याचा प्रयत्न करतो. तर प्रथम आदामाने पाप केला. प्रथम काय झालेलं आहे एदेन बागेमध्ये आदामाने पाप केला आणि देवान त्यांच्यामध्ये काय आलेले एक आडभिंतमध्ये आलेली आहे. पापाची एक आडभिंतमध्ये आलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पहिल्या आणि दुसऱ्या वर्ड्समध्ये शिकलो. तर आपण बघतो ती आडभिंत देवाला काय करायची होती कमी करायची होती. कारण देवाचं आणि आपलं कनेक्शन तुटलं गेलं होतं. पूर्णपणे तुटलं गेलं होतं. कारण जेव्हा आदम आणि हवा होते एदेन बागेमध्ये आपण बघतो की देव त्यांना भेटायला यायचा बरोबर. त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी तो यायचा. तर अजून एक गोष्ट इथं घडलेली आहे. तर देवाने उत्पत्तीमध्ये 3:15 एक गोष्ट सांगितली आहे की स्त्रीपासून एक जण जन्मेल आणि शैतानाचं डोकं काय ते ठेचून काढेल बरोबर. देवाला माहिती होतं बरोबर. ह्याचा अर्थ देवाने ऑलरेडी बघितलं होतं की आदामाने पाप केलेलं आहे. मग देवाने काय केलेलं आहे त्याच्यावरती त्याने योजना पण आखल्या आहे आणि त्याच्यानंतर त्याने योजना केली की कोणीतरी येणार आणि शैतानाचं राज्य संपवणार. त्या ठिकाणी एक गोष्ट घडली. मग देवाने योजना ऑलरेडी काय केली होती आखली होती. म्हणून शैतानाला एक गोष्ट माहिती होतं की कोणीतरी आहे पण त्याला कन्फर्म माहीत नव्हतं की ख्रिस्त कधी येणार आहे. पण कोणीतरी आहे जो एका स्त्रीच्या उदरापासून गर्भवती स्त्रीपासून येणार आहे. तर त्याच्यामुळे तिने काय करण्याचा प्रयत्न केला कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जे प्रथम जन्मतात. आपण बघतो बायबलमध्ये एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. फारोच्या काळामध्ये आपण बघतो फारोच्या काळखंडामध्ये यहुदी खूप वाढले होते बरोबर. त्यांच्याहून जास्त संख्या वाढली होती आणि ते बल्ल्याड झाले होते. तर फारोच्या मनात असे आलं की खरोखर हे येणाऱ्या दिवसामध्ये आपलं आमचं राज्य हे हिरकावून घेतील. मग फारोने काय आज्ञा केली जो प्रथम जन्मेल त्याला मुलीला राहू द्या मुलाला काय करा तुम्ही संपवा. म्हणून तिथं एक गोष्ट आपल्याला कळून येते की शैतान पहिल्यापासूनच
येशू ख्रिस्ताला येऊ न देण्याचा तो प्रयत्न करून देत होता. देवाची जी योजना होती ती तो पूर्ण न करून देणे हे त्याचा सगळ्यात मोठी होतं. कारण आपण मत्तेच्या सुरुवातीमध्ये बघतो की हिरोद राजाने काय केलेलं आहे, जेव्हा त्याला कळलं की आपल्याला कोणीतरी फसवलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं नाही आहे त्याला, की ख्रिस्त कुठं ॲक्झॅक्टली जन्मलेला आहे. जेव्हा शास्त्री त्या पुरुषांना विचारतो तुम्ही जाऊन बारकाईने बघा आणि तो कुठे आहे मला सांगा, जेणेकरून मी त्याला नमन करायला येतो. पण तो खरं नमन करायला येणार होता का? त्याला भीती होती. त्याच्या मागच्या लेखाला पण भीती होती की खरोखर ख्रिस्त जन्मलेला आहे. आता खरोखर ख्रिस्त जन्मणार आहे. पूर्ण राज्य भीतीमध्ये सामावती. अरे आता काय होणार आमचं, बरोबर. मग देवाने तिथं काय केलेलं आहे, त्याला कळू दिलेलं नाही की ख्रिस्त जन्मलेला आहे, बरोबर. पण आपण काय बघतो त्यानंतर हेरोद राजाने काय केलं, 2 किंवा 2 वर्षाच्या खाली असलेल्या लेकरांना काय केलेलं आहे, मारण्याचा आदेश केला आणि तिथं आक्रोश झाला. ज्या प्रकारे संदेशांच्या ग्रंथामध्ये दिलं होतं त्यावेळी तिथं काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. देवाचा हा उद्देश आहे, बरोबर. आणि आपण बघतो की देव कोणतीही गोष्ट उद्देशानुसार करत नाही. आपण तब्बल बघतो पूर्ण बायबलमध्ये जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्तासाठी 300 असे प्रॉफेसी केली गेलेली होती संदेष्टांच्याद्वारे. ती प्रॉफेसी पूर्ण करायची होती. देवाला काय करायचं होतं, पूर्ण करायचं होतं. कारण आपण पूर्ण जर नवीन करारामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी दिलं आहे की संदेष्टांच्याद्वारे हे सांगितलं होतं त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जेव्हा येशू स्वतःच्या गावी जातो, नासरी जातो, तर तिथे तो वचन सांगणं स्टार्ट करतो. पण त्याला काय करण्यात येत आहे, त्याला धरून डोंगराच्या खाली फेकण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही नोटीस केलं आहात का, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याची वेळ अजून आली नव्हती. म्हणून तो काय झाला, निसटून गेला. बायबल म्हणतं, बायबलमध्ये स्पष्ट रूपात लिहिलं की त्याची वेळ अजून आली नव्हती. किती वेळा त्या गोष्टी योहानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचण्यात येत आहे की त्याची अजून वेळ आली नव्हती. आणि अजून एक आपण वचन वाचूयात, मार्क याचा 8वा अध्याय 33. काय बोलतो प्रभू येशू पेत्राला, तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्याकडे पाहिले व तो पेत्राला दटवून म्हणाला, शैताना माझ्याकडून चालता हो, कारण तुझ्या दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे. कित्येक वेळा प्रभू येशूला राजा करण्याकरता धरून त्याला राजा करण्याकरता लोकांचा विचार चालला होता. तर इथं पेत्र देखील काय म्हणतो, पेत्र म्हणतो प्रभू तुला ते होऊ नये. तर प्रभू येशू काय म्हणतो दटावून, अरे शैताना तू माझ्याकडून निघून जा. कारण की प्रभू येशूला आपलं लक्ष्य माहिती होतं, प्रभू येशूला आपलं उद्देश माहिती होतं की मी या जगात कशासाठी आलेलो आहे. त्याला मनुष्याचा पण दृष्टिकोन माहिती होता, मनुष्याचं पण तो मन बघत होता आणि देवाचं देखील तो वाणीनुसार चालत होता. जर येशू ख्रिस्त नसता तर काय झालं असतं, या जगामध्ये एक देखील प्राणी उरला नसता. प्रत्येकजण एक प्राणी शोधत असला असतं, तू इकडे माझ्यासाठी माझ्या पापासाठी ये, तू माझ्यासाठी पापासाठी बली अर्पतो, की माझ्यासाठी पापासाठी बली अर्पतो. कारण लेवीच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की रक्तामध्ये जीवन आहे. पण ते रक्त पुरेसं होतं का, ते प्राण्यांचं रक्त पुरेसं होतं का, ते फक्त तात्पुरतं होतं. जो तो पाप केला कुठल्या गोष्टीचा त्याने हात ठेवला तर त्या हाताच्या स्वरूपात त्या बलीच्या वरती जायचं आणि तिचा पाप त्याच्यावरती जाऊन त्याची बली जायची आणि ते रक्त सांडलं त्याचा पाप क्षमा व्हायची. पण ते तात्पुरतं नव्हतं. देवाला एक असा मनुष्य हवा होता जो एकदाच मरेल आणि एकदा सर्वांसाठी तो सार्वकालिक जीवनासाठी मार्ग ओपन करेल आणि तो एकाच बलीमुळे पाप क्षमा होईल. असा कोणच देवाला भेटत नव्हता भूतलावर. म्हणून शेवटी प्रभू येशूने काय केलं, म्हणून देवाने काय केले, स्वतः प्रभू येशू होऊन या भूतलावर आलेला आहे आणि काय केलेलं आहे, आपल्या पापासाठी तिथं बघतो आपण क्रूसावरती त्यांनी हाल सोसलेला आहे. एक एक्झाम्पल देतो, खरी गोष्ट घडलेली आहे एका देशामध्ये. एकदा मेट्रो ट्रेन येणार होती, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी जो मेट्रोचा जो पटरीचं काम हँडल असतं, बरोबर, ते दुसऱ्या पटरीवर चेंज करण्यासाठी तो एक कामगारी होता तिथे आणि त्याच्याबरोबर एक बाळ होतं, त्याचं स्वतःचं एक बाळ होतं आणि त्याच्या हातामध्ये बाळ असताना त्याला जास्त चालता येत नव्हतं, फक्त रेंगत होता तो बाळ. आणि तो रेंगत काय झालं, तो पटरीवर मध्ये थांबला जाऊन, ठीक आहे, त्या ठिकाणी पटरीवर थांबला मध्ये जाऊन आणि त्याला काय करायचं होतं, त्याला हँडल
त्या माणसाच्या हातात हँडल होतं आणि समोरून तो बघतोय की आता ह्या ठिकाणी ट्रेन येत आहे, बरोबर, मेट्रो येत आहे, ठीक आहे. आणि जर त्याने ते पटरी चेंज केली नाही तर पूर्ण समोरून पण एक ट्रेन येत होतं, ठीक आहे, समोरून पण एक ट्रेन होत होतं, त्यांच्यामध्ये धडक झाली असती आणि सगळे मृत्युमुखी पडले असते. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते. एक तर त्याच्या मुलाला त्याने वाचवावं कमी टाईममध्ये आणि एक तर त्या मेट्रोमध्ये असणाऱ्या प्रत्येक लोकांना वाचवावं. आपण काय केलं असतं त्यावेळी? मला एक्सपिरियन्स नाही, पण ज्यांचे लेकरं आहेत त्यांना जाणू शकतात ते त्याचा त्रास की तो त्यावेळी काय फील करत होता. आपण कोणाला वाचवलं त्यावेळी? त्या बाळाला वाचवेल का त्या लोकांना वाचवेल? त्याने काय केलं माहिती आहे? त्याने आपलं हृदयावर दगड ठेवलं आणि ते हँडल काय केलं? घुमवलं. ह्या ठिकाणी ट्रेन जात आहे आणि ह्या ठिकाणी त्याचा मुलगा पूर्णपणे मृत्यू पावलेला आहे आणि त्या ट्रेनमध्ये बघतो तो सर्वांना, ते सगळे हसत आनंदात आहेत. वा. तेव्हा तो म्हणतो की मी खरंच तेव्हा कळलं की ख्रिस्तानी काय केलेलं आहे, कारण तिने ते अनुभवलं होतं. बरोबर, आपण त्या जागी स्वतःला ठेवूयात, आपण काय केलं असतं, राईट. तर त्याच प्रकारे इंग्लिशमध्ये बोललेलं आहे इट इज फिनिश्ड, ठीक आहे, आणि मराठीमध्ये बोललेलं आहे पूर्ण झालं आहे, राईट. आणि ग्रीकमध्ये बोललेलं आहे टेटेलेस्टिया, म्हणजे पूर्ण भरपाई. ह्या जगामध्ये जेवढं आता 8 बिलियन पॉप्युलेशन आहे, जेवढे पिढ्यानपिढ्यान चालत आलेले लोक आहेत, जन्मलेले लोक आहेत, मृत्यू झालेले लोक आहेत, निंद्रेत आहेत काही जण, तर ते सर्वांसाठी ख्रिस्ताने एकदाच मरण पावलेलं आहे. म्हणजे पूर्ण भरपाई काय केली त्यांनी खंडीने बनवून दिलेले आहे. हे होते एक पार्श्वभूमी. आता शेवटी बघूयात आपण की त्याने नेमकं काय पूर्ण केले आहे ख्रिस्तानी, ठीक आहे. आपण एक बघितलं की पूर्ण काय होत होतं आत्तापर्यंत, काय पूर्ण झालं आणि काय पूर्ण होत होतं ते आपण आत्तापर्यंत बघितलं. आता बघूयात की देवाने नेमकं काय पूर्ण केलं त्यावेळी जेव्हा ते पित्याला म्हणतो बापा पूर्ण झाले आहे. नेमकं काय पूर्ण केलं तर आपण बघूया लूक 19:10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेला शोधण्यास व तारण्यास आला आहे. पहिली गोष्ट काय केली देवाने? का आला होता देव? कशासाठी आला होता? पहिली गोष्ट होती हरवलेल्यास शोधण्यास व तारण्यास आला आहे, राईट. तर दुसरी गोष्ट बघूया, दुसरा पॉईंट, रोमकरास 3:23-25. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. काय केलं देवाने? तर स्वतःला पुढे केलं, सर्व खंडणी भरून काढला, नीतिमत्व प्राप्त करून दिलं, राईट. तर अजून एक आपण लास्ट पॉईंट बघूया त्यातला, 2 कोरिन्थ 5:18-21. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपल्या समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. म्हणून देव आपल्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेटी केलेली असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. या ठिकाणी कळतं की आपल्याला त्यांनी समेट करून घेतलं. एदेन बागेमध्ये जे घडलं, देवापासून आपण लांब होत गेलो. देवाला देवदूत वापरावं लागले संदेश तर स्वतःसाठी बोलण्यासाठी. जेव्हा स्पष्ट रूपामध्ये देव बोलायचा, पण आता देवदूताने तिथं उपयोग करू लागला देव बोलण्यासाठी. पण ते सर्व काय आता थांबलं गेलं आणि आता देव पुन्हा एकदा तिथं काय केलेलं आहे? समेट घडून आणलेलं आहे. जी आडभिंत देवाने आपल्यामध्ये बांधली आपण आणि देवामध्ये बांधून घेतली होती, तर देवाने आपल्यासाठी ती आडभिंत पूर्णपणे काय केलेलं आहे? लांब केलेलं आहे. आणि आता आपण इनडायरेक्टली देव आणि आपण बोलू शकतो. म्हणून देवाने आपली
समेटाची सेवा करून घेतली आहे. मग देवाने काय केलेलं आहे? आता सर्व काही धर्माचरण उत्पत्तीपासून ते शेवटपर्यंत आपण बघतो, त्याने काय केलेलं आहे? पूर्ण केलेलं आहे. पूर्ण केले. देव बोलला पूर्ण तर पूर्ण, त्याच्या मागं पुढं विचार करायची गरज नाही पडत. अजून काय करायचं राहिलं आहे का? ज्या देवाने स्वतःसाठी स्वतःचा विचार न करता स्वतःच्या पुत्राला देखील राखून ठेवला नाही, त्याने आपल्यासाठी सगळं आता पूर्णपणे देऊन टाकला. बरोबर. आणि पुन्हा एकदा मी म्हणेल, योहानाच्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा मी ते वचन वाचेल. देव म्हणतो पूर्ण झाले आहे असे म्हटल्याने मस्तक लावून आपल्या आत्म्याचा समर्पण केलं. आणि कारण तोच आदी आणि अंत आहे, तोच सुरुवात आणि तोच शेवट आहे. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तोच शब्द येशू ख्रिस्त होता. आमेन. धन्यवाद.